Hello, welcome. So, without further ado, we should really jump in this public revenue because we are really at the last steps in learning about public revenue. So, you remember last time we learned about how shifting of tax and what are the factor affecting shifting of tax work or impact shifting of tax. And also we have seen how supply and demand elasticity uh, can determine share of in or incidence of tax burden on buyers and seller. We have seen the formula for that, that is elasticity of supply divided by elasticity of demand is equal to sellers seller's shares divided by buyer's share in incidence of tax or the tax burden, right? Today we are going to see one more step in that. Let me lead you there, just a minute, okay? Yes, okay. So we have already seen what Dalton has said, right? The Dalton lastly said, other things being equal, the more elastic of the demand for the taxed commodity, more will be the incidence on incidence of tax upon the seller. So डिमांड जर जास्त जास्त इलॅस्टिक असेल म्हणजे प्राइस चेंज थोडीशी जरी झाली तरी जर कमोडिटीच्या डिमांडवर खूप मोठा परिणाम होणार असेल तर टॅक्सचा इन्सिडन्स म्हणजे फायनल बर्डन किंवा अल्टिमेट टॅक्स बर्डन हे सेलरवर पडतं. In comparison with that, other things being equal, the more elastic supply of the taxed commodity, the more will be incidence of tax upon the buyer. याच्या उलट त्यांनी असं म्हटलंय की जर सप्लाय जास्त इलॅस्टिक असेल म्हणजे प्राइस बदलली थोडीशी जरी तर मार्केटमधला सप्लाईड क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणावर जर चेंज होत असेल तर त्यातून त्याच्यावर जो टॅक्स लावला जातो त्या कमोडिटीवर त्या कमोडिटीवरचा टॅक्स हा जास्तीत जास्त बायरला बेअर करायला लागतो. दॅट मीन्स त्याचा इन्सिडेन्स जो असतो तो बायरला पे करायला लागतो. ओके. आणि याच बेसिसवरती आपल्याला काही पुढच्या डायग्राम मधून बघून घ्यायचंय की कशा प्रकारे if we take different elasticities of supply given the elasticity of demand for the commodity म्हणजे आपल्याकडे एक सिंपल गिवन डिमांड कर्व दिलेला आहे. हा जो आपल्याला दिसतो तो डी डिमांड कर्व. ओके. आणि हा डिमांड कर्व दिलेला असताना जर आपल्या सप्लाय कर्व चेंज होत राहिला इफ द सप्लाय ऑफ कमोडिटी इज परफेक्टली इलॅस्टिक म्हणजे जर समजा सप्लाय कर्व इलॅस्टिक आहे याचा अर्थ सप्लाय कर्व हा एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. तुम्ही बघा कितीही प्राइस बदलली तरी मे बी डिमांड सप्लाय कर्व शिफ्ट होईल वर खाली, पण त्याची क्वांटिटी जी आहे ती मात्र तेच राहणार आहे. ओके. सो सिम्पली सेइंग अशा वेळी गिवन परफेक्टली सॉरी इन अ वे मला वाटतं मी काहीतरी गडबड केली सांगताना, परत एकदा नीट सांगते ऐका बरं का. परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय याचा अर्थ प्राइस चेंज होईल, नाही होईल असं काहीही जरी असलं, प्राइसच्या अकॉर्डिंगली प्राइस कमी जरी चेंज झाली किंवा प्राइस बिलकुल चेंज झाली नाही, तरी जी सप्लाय असतो मार्केटमधला तो सतत चेंज होत राहतो. सो म्हणून आपल्याला हा आडवा कर्व्ह मिळतो. ओके. सप्लायचा जो एस दिसतोय तो. Given its elasticity of demand, the entire money burden that is incidence of a tax will upon the buyer. म्हणजे जर तुमची कमोडिटी ही परफेक्टली सप्लाय इलॅस्टिक असेल, that is if supply of a commodity is perfectly elastic, then at the given the entire money burden that is incidence of tax will be upon the buyer. त्या बायरवर सगळ्याचा सगळा भार पडेल म्हणजे खरेदी करणाऱ्या कन्झ्युमरला सगळ्याच्या सगळा टॅक्स पे करायला लागेल. कसं डायग्राम मध्ये दाखवलंय. एस इज द सप्लाय कर्व अँड डी इज द डिमांड कर्व. बरोबर. क्यू ए इज द प्राइस म्हणजे बघा आपल्याला माहितीये की सप्लाय आणि डिमांड ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला मागे जोडलं की आपल्याला पी म्हणजे प्राइस मिळते. मागे जोडलं की म्हणजे वाय ऍक्सिसवर जोडलं की. आता ओपी हा जेवढा एरिया काय म्हणू ही जेवढी लेंथ आहे तेवढीच क्यू आहे कारण ते एकमेकांना पॅरलल आहे. एक्स ऍक्सिस आणि एस कर म्हणजेच क्यू ए ही झाली प्राइस. ओके. सो क्यू ए इज द प्राइस बिफोर द इम्पोजिशन ऑफ टॅक्स अँड नाव द टॅक्स टू द एक्सटेंट ऑफ ईटी पर युनिट इज इम्पोज. मग जेव्हा आपल्याला ईटी एवढ्या अमाऊंटचा टॅक्स इम्पोज केला जातो बघा बरं का. त्यामुळे प्राइस पहिली पी होती त्याच्याऐवजी
आता हा टॅक्स इम्पोज केल्यामुळे आपला जो सप्लाय कर्व्ह आहे, तो शिफ्ट होणार आहे वरती आणि तो S1 होणार आहे. म्हणजे Sचा कर्व्ह हा S1 झाला आणि त्यामुळे हा जो ई-टी हा नवीन टॅक्समुळे निर्माण झालेली गॅप आहे किंवा नवीन टॅक्सची व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपली प्राईस पण वाढली. ती झाली P1 म्हणजे आयदर वे OP1 ही नवीन प्राईस आहे किंवा TQ1 म्हणजे इक्विलिब्रियम पण सरकलाय डावीकडे, बरोबर? आणि त्यामुळे काय होतं, आता बघा जर समजा सप्लायरला पूर्वी P एवढी अमाउंट मिळत होती, तर त्याला आता तितकीच अमाउंट मिळणार आहे. पण जे एक्सेस वाढलेले ई-टी एवढे चार्जेस आहेत, P वरून वर जाण्यासाठी, ते जे चार्जेस आहेत टॅक्सेसच्या रूपात भरावे लागणारे, ते मात्र सेलर बायरवर शिफ्ट करतो. म्हणजे ते जे बर्डन आहे ते बायरलाच भरावं लागतं किंवा सहन करायला लागतं. सो असं म्हणून म्हटलंय, इफ द सप्लाय ऑफ कमोडिटी इज परफेक्टली इलॅस्टिक, गिव्हन इट्स इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, द एंटायर मनी बर्डन दॅट इज इन्सिडन्स ऑफ टॅक्स विल बी अपॉन द बायर. सो जर परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय असेल, तर टॅक्स बर्डन हे कम्प्लिटली बायरवर पडतं. येतंय लक्षात तुमच्या? आता आपण पुढे जाऊया बरं का. जस्ट अ मिनिट. येस. सो आता ही पुढची डायग्राम बघा. त्यातही ॲक्चुअली काही वेगळं नाहीये खरं तर, असं कन्फ्युजिंग असण्यासारखं. बट लेट्स डू इट की आपण एकदा पुन्हा समजून घेऊया. आता त्यांनी काय म्हटलंय, इफ द सप्लाय ऑफ टॅक्स्ड कमोडिटी इज हायली इलॅस्टिक, म्हणजे मगाशी सप्लाय इलॅस्टिक, परफेक्टली इलॅस्टिक असल्यामुळे आपल्याला असा कर्व्ह मिळाला होता सप्लायचा, जो पॅरलल टू एक्स ॲक्सिस होता. बरोबर ना? आणि तो शिफ्ट झाल्यामुळे पुन्हा सेम पॅरलली तसाच्या तसा वर सरकला होता आणि S1 असा सप्लाय कर्व्ह झाला होता, नवा सप्लायचा. टॅक्स इंट्रोड्यूस केल्यावर. ई-टी नावाचा, बरोबर? आता मात्र त्यांनी काय म्हटलंय, आताचा सप्लाय कर्व्ह कसा आहे, हा हायली इलॅस्टिक आहे. म्हणजेच तो साधारण 45 डिग्री सारखा दिसणारा किंवा असा अंदाजाचा विचार करा. ओके. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ताचा आपला हा सप्लाय कर्व्ह आहे, जो आपल्याला डायग्राममध्ये पण दिसतोय. हा बघा इकडे. आणि इथे आपल्याला डिमांड कर्व्ह पण दिसतोय, डी. बरोबर? येतंय लक्षात? हा आपला डिमांड कर्व्ह आहे. ओके. सप्लाय कर्व्ह आणि डिमांड कर्व्ह आपल्याला ए पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करताना दिसतायत. म्हणजे ए हा झाला इक्विलिब्रियम आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एला जेव्हा खाली ड्रॅग केलं, तेव्हा आपल्याला इक्विलिब्रियम क्वांटिटी तर मिळाली, OQ. पण नवीन प्राइस इन द सेन्स इक्विलिब्रियम प्राइस OP म्हणजेच QA इतकी आहे. सो या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय? QA ही प्राइस आहे, पण ही प्राइस कशी आहे? तेव्हा टॅक्स इंट्रोड्यूस केलेला नव्हता तेव्हाची आहे. ओके. आणि आता काय झालंय, आता जेव्हा ई-टी एवढ्या अमाउंटचा टॅक्स जो येलो कलरमध्ये दिसतोय तो, हा एवढ्या अमाउंटचा टॅक्स जेव्हा नव्याने इंट्रोड्यूस केलाय, तेव्हा सप्लाय कर्व्ह शिफ्ट झालाय आणि आता आपल्याला हा नवीन सप्लाय कर्व्ह दिसायला लागलाय S1. बरोबर? तुम्हाला डायग्राममध्ये पुस्तकाच्या पण दिसतोय सप्लाय कर्व्ह S1 आणि त्यामुळे काय झालंय, हा नवीन सप्लाय कर्व्ह हा S1 झालाय आणि त्यात तो डिमांड कर्व्हला टी या पॉइंटमध्ये छेदतोय आणि आपण असं म्हणू शकतो, की तो ई पर्यंत म्हणजे आपल्या जुन्या सप्लायला ई मध्ये छेदतोय. बघा बरं का मी काय सांगितलं. जी नवीन टॅक्स स्लॅब किंवा जी नवीन नवीन टॅक्स जो आपण इंट्रोड्यूस केलाय, तो ई-टी इतका आहे. आणि तो ई-टी इतका जो टॅक्स आहे, तो जुन्या आणि नव्या सप्लाय कर्व्हला कसा छेदतोय? तर तो जुन्या सप्लाय कर्व्हला ई पॉइंटमध्ये एस कर्व्हला छेदतोय आणि S1ला नव्या सप्लाय कर्व्हला टी पॉइंटमध्ये छेदतोय. बरोबर? पण हे विसरायला नको आपल्याला, की याचाच अर्थ इथे टी पॉइंटवरती S1 हा सप्लाय कर्व्ह पण आहे आणि डी हा डिमांड कर्व्ह पण आहे. म्हणजे टी हा आपला नवा इक्विलिब्रियम आहे. दॅट मीन्स वरती आपण जर विचार केला, तर P1 ही प्राइस आपल्याला नवीन मिळालेली प्राइस आहे. आणि आपण हे बघू शकतो, की या प्रकारामुळे काय झालंय, बघा काय लिहिलंय बरं का. When ET amount of tax per unit is imposed, the supply curve shifts upward to S1. जेव्हा नवीन टॅक्स इम्पोज केला जातो ET एवढा, तेव्हा सप्लाय कर्व S वरून S1 वर शिफ्ट होतो आणि न्यू इक्विलिब्रियम प्राइस आपल्याला मिळते Q1T म्हणजे हीच टी पासून खाली आपल्याला इंट्रोड्यूस केलेली. ओके, Q1T.
द इन्सिडन्स ऑफ ऑन द सेलर इज ER. म्हणजे बघा, आता आपण जर असा विचार केला, तर मगाशी अ, आपण जरा आधीचं हे सगळं पुसून टाकूया. मगाशी विचार करा, मगाशी सेलरला किती रुपये मिळत होते रे? पी इतके. बरोबर? म्हणजेच मगाशी बायरला पण पी इतकेच रुपये द्यावे लागत होते. मात्र आता जेव्हा सप्लाय कर्व्ह शिफ्ट झालाय, तेव्हा आर-टी एवढी अमाउंट जी आहे, ती बायरला टॅक्सची एक्स्ट्रा भरायला लागणार आहे. का? कारण सप्लाय कर्व्ह शिफ्ट झाल्यामुळे आता बायरला P1 एवढी प्राइस भरायला लागणार आहे. व्हेअरएज सप्लायरला मिळताना मात्र इथून आणखीन थोडंसं मागे जाऊया आणि P0 अशी एक अमाउंट घेऊया इथे. सप्लायरला मात्र P0 इतकी अमाउंट मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, तर आपला जो बायर आहे, त्याला एवढ्या अमाउंटचा आर-टी एवढ्या अमाउंटचा टॅक्स भरायला लागणार आहे. आणि सेलरला मात्र आपण बघू शकतो इकडे, सेलरला मात्र ह्या आर-ई या अमाउंटचा किंवा ER या अमाउंटचा टॅक्स भरायला लागणार आहे. थोडक्यात ही जी नवीन टॅक्स वेज ET आपण इंट्रोड्यूस केली होती, त्याचे 2 भाग होणार आहेत आणि त्यातला आर-टी हा बायरला फेस करायला लागेल, बायरला भरायला लागेल आणि आर-ई हा मात्र सेलरला भरायला लागेल. म्हणजेच आपल्याला दिसतंय लालवाला जो बायरला भरायला लागणार आहे, तो पॅच मोठा आहे ॲज कंपेअर्ड टू खालचा पर्पलवाला पॅच आर-ई. म्हणजे जर समजा आपला सप्लाय हा हायली इलॅस्टिक असेल, तर मात्र बायरला जास्त टॅक्स भरायला लागतो, व्हेअरएज सेलरला मात्र कमी टॅक्स भरायला लागतो. जेवढं टॅक्स बर्डन असेल त्याच्या. दॅट मीन्स ER दॅट इज सेलरला भरायला लागणारा हा टॅक्स, हा TR पेक्षा म्हणजे बायरला भरायला लागणाऱ्या टॅक्सपेक्षा कमी आहे. लक्षात ठेवा नेहमी. मगाशी आपण बघितलं परफेक्टली इलॅस्टिक सप्लायमध्ये काय होतं, जेव्हा टॅक्स बर्डन इंट्रोड्यूस केलं जातं नव्याने, तर ते कंप्लीट टॅक्स जो काही बर्डन असतं, कंप्लीट टॅक्सची अमाउंट ही बायरला भरायला लागते. मात्र जर हा सप्लाय हायली इलॅस्टिक असेल, म्हणजे जास्त इलॅस्टिक असेल, तर मात्र बायरला पूर्ण भरायला लागत नाही. तर जेवढा टॅक्स इंट्रोड्यूस केला जातो, त्याचे 2 भाग होतात. पण त्या 2 भागातला जास्त मोठा भाग किंवा जास्त टॅक्स हा बायरला भरायला लागतो ॲज कंपेअर्ड टू छोटा टॅक्सचा पार्ट जो सेलरला भरायला लागतो. येतंय तुमच्या लक्षात? आपण हे 2 पॅच बघितलेत ते. ह्याच्या पुढे जाऊया. ओके. जस्ट अ मिनिट. ओके. सो हा तिसरा पॅच आहे आता जो आपण बघणार आहोत. यात काय सांगितलंय बघा. इफ द इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय ऑफ द टॅक्स्ड कमोडिटी इज युनिटी. युनिटी म्हणजे परफेक्ट. जितकी प्राइस चेंज होईल तितकीच क्वांटिटी पण चेंज होणार. असा जर 1:1 असा रेशो असेल, तर अशा वेळेला द मनी बर्डन ऑफ द टॅक्स विल बी डिव्हायडेड इक्वली बिटवीन बायर अँड सेलर. म्हणजे जितका टॅक्स त्यावेळी नवीन इंट्रोड्यूस केलेला असेल, त्यातला करेक्ट अर्धा टॅक्स सेलरला भरायला लागेल आणि करेक्ट अर्धा टॅक्स बायरला भरायला लागेल. बघा बरं का. परत एकदा आपल्याकडे लेट मी चेंज दिस. परत आपल्याकडे एस हा सप्लाय कर्व्ह आहे, डी हा डिमांड कर्व्ह आहे. ते दोघंही या ए पॉइंटमध्ये एकमेकात इंटरसेक्ट करताय, बरोबर? सो आपण असं म्हणू शकतो ओपी किंवा क्यूए ही प्राइस आहे, बरोबर? आणि आता जेव्हा ईटी या अमाउंटचा टॅक्स इंट्रोड्यूस केला, लक्षात घ्या हां. ईटी हा अमाउंटचा टॅक्स इंट्रोड्यूस केला, तेव्हा हा जो सप्लाय आहे, तो सप्लाय कर्व्ह शिफ्ट झाला लेफ्टवर्ड किंवा बॅकवर्ड आणि त्याच्यामुळे आपल्याला आता नवीन सप्लाय कर्व्ह मिळालाय जो आहे S1. ओके. आणि आता हा जो ET मधला सप्लाय कर्व्ह आहे, बघा बरं त्यांनी काय म्हटलंय. इट इज क्लिअर दॅट ET पर युनिट टॅक्स, जेव्हा पर युनिट म्हणजे प्रत्येक कमोडिटीला ET इतका टॅक्स पे करायला लागणार आहे, तेव्हा इज डिवायडेड इन इक्वल प्रपोर्शन. सो त्या टॅक्सने TR आणि जर समजा आणखीन एक वेगळी हे घ्यायची म्हटलं, तर RE या दोन्ही प्रकारांना म्हणजे वरचा जो असतो तो आपण बघितलं, बायर जो पे करणार आहे तो आणि खालचा जो असतो तो सेलर पे करणार आहे तो टॅक्स. हे दोन्ही इक्वली डिव्हाईड होतात. दॅट मीन्स TR इक्वल टू ER किंवा ER सॉरी बरोबर TR इक्वल टू ER. टॅक्स बर्डन दोघांनाही समान प्रमाणात भरायला लागतं. ओके. येतंय लक्षात हे? म्हणजे जेव्हा आपण आत्तापर्यंत 3 प्रकार बघितले बरं का.
आपण असं बघितलं, जर समजा टॅक्स बर्डन इंट्रोड्यूस करण्याआधी सप्लाय कंप्लीटली इलॅस्टिक असेल, परफेक्टली इलॅस्टिक असेल, तर कंप्लीट टॅक्स बर्डन बायरला फेस करायला लागेल. जर समजा तुम्हाला जेव्हा मार्केटमध्ये सप्लाय हा परफेक्टली इलॅस्टिक नसता, हायली इलॅस्टिक असतो, जास्त इलॅस्टिक असतो, तर त्यातलं मोठं टॅक्सचं बर्डन जर टॅक्सचे 2 पार्ट केले, तर मोठा टॅक्सचा भाग हा बायरला भरायला लागेल आणि त्यातला छोटा भाग सेलरला भरायला लागेल आणि जेव्हा युनिटी किंवा युनिटरी इलॅस्टिक सप्लाय असतो, तेव्हा काय होईल, तेव्हा कमोडिटी ही युनिटरी इलॅस्टिक असल्यामुळे म्हणजे जितका चेंज प्राइसमध्ये होईल, तितक्याच प्रपोर्शनेटमध्ये क्वांटिटीमध्ये चेंज होत असल्यामुळे, हे जे बर्डन असेल टॅक्सचं, ते सेलर आणि बायरला दोघांनाही इक्वली डिव्हाईड करून पे करायला लागेल. ओके. होपफुली तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणतेय ते. आता आपण चौथा पार्ट बघूया. हळू-हळू जर तुमच्या हे लक्षात येत असेल, तर तुम्हालाच कळेल, की ही अतिशय सोपी गोष्ट आहे एकदा कन्सेप्ट लक्षात आल्या. इफ द इलॅस्टिसिटी ऑफ द सप्लाय ऑफ द कमोडिटी इज लेस इलॅस्टिक म्हणजे असा विचार करा, की प्राईस बदलतीये, पण त्या तुलनेत क्वांटिटी सप्लाईड चेंज होत नाहीये. ओके. असं जर असेल, तर त्याला लेस इलॅस्टिक असं म्हटलं जातं. बरोबर आहे ना? आणि असा तुम्ही बघा स्टीपर कर्व्ह दिसतोय आपल्याला. सो डिमांड कर्व्ह डी आहे, जास्त स्टीपर म्हणजे जास्त उताराचा एस कर्व्ह आहे. हं. आणि आपल्याकडे नेहमीप्रमाणे ए हा इक्विलिब्रियम आहे. म्हणजेच जेव्हा आता टॅक्स वेज इंट्रोड्यूस केली जाते, ही जी आपण नेहमीप्रमाणे बघतोय ती टीई एवढा जेव्हा टॅक्स इंट्रोड्यूस केला जातो, तेव्हा एस वरून सप्लाय कर्व्ह शिफ्ट होतो S1 वर. म्हणजे थोडक्यात तुमचा सप्लाय कमी होतो आणि म्हणून तो बॅकवर्ड किंवा लेफ्ट साइडला शिफ्ट होतोय. हं. आणि त्यामुळे तेव्हा आपल्याला असं दिसून येतं, की बघा त्यांनी काय म्हटलंय, "इफ द elasticity of supply of the commodity is less elastic, given the elasticity of demand, the burden of the tax will be more on a seller, less on a buyer, as illustrated in the figure." म्हणजे यावेळी मात्र थोडं उलट होणार आहे. तर त्याच्यावेळी वरचं बर्डन आपण नेहमीप्रमाणे म्हटलंय ते बायरवर असतं आणि खालचं बर्डन जे असतं, ते असतं सेलरवरती. तर आपल्याला असं दिसून येईल, की सेलरला मात्र इथे जास्त पैसे भरायला लागणार आहेत, टॅक्स ते ॲज कंपेअर्ड टू बायर. सो तुम्ही जास्त जेव्हा इनइलॅस्टिक किंवा लेस इलॅस्टिक कमोडिटीचा सप्लाय बघता, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, की टॅक्समधला मोठा पार्ट हा सेलरला भरायला लागतो ॲज कंपेअर्ड टू बायरला कमी पार्ट भरायला लागतो. आउट ऑफ ईटी अमाउंट ऑफ टॅक्स पर युनिट, larger portion that is ER is borne by the seller and the smaller portion RT by buyer. सो छोट्यातला छोटा पोर्शन हा बायर भरेल आणि मोठ्यातला मोठा पोर्शन हा टॅक्सचा सेलर भरेल. येतंय लक्षात तुमच्या? आणि आता 5वा पार्ट बघा. इफ द सप्लाय ऑफ टॅक्स्ड कमोडिटी जस्ट अ मिनिट ओके. इफ द सप्लाय ऑफ अ टॅक्स्ड कमोडिटी इज परफेक्टली इलॅस्टिक. परफेक्टली इलॅस्टिक म्हणजे जो वाय ॲक्सिसला पॅरलल असतो अशी लाईन. ओके. सो जेव्हा वाय ॲक्सिसला पॅरलल असलेली म्हणजे काहीही कितीही प्राइस चेंज झाली, तरी तुमची क्वांटिटी सप्लाईड म्हणजे मार्केटमधला सप्लाय बिलकुल चेंज होत नाही. आणि अशी वेळ जेव्हा येते, तेव्हा तुमचा डी हा डिमांड कर्व्ह आहे, एस हा सप्लाय कर्व्ह आहे, जो मी भरपूर सारा रंगवलाय. तर टी हा पॉइंट आहे, जो तुमचा आपण असं म्हणू शकतो इक्विलिब्रियमचा पॉइंट आहे. कारण डिमांड आणि सप्लाय टी पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात. आता बघा त्यांनी काय लिहिलंय ते. इन दिस केस द एंटायर मनी बर्डन ऑफ टॅक्स विल बी अपॉन द सेलर. अशा वेळी कंप्लीट जे टॅक्स बर्डन असतं किंवा टॅक्स जो पे करायला लागणार असतो, तो सेलरलाच पे करायला लागतो. एस रिप्रेझेंट्स द परफेक्टली एस रिप्रेझेंट्स परफेक्टली सप्लाय कर्व, परफेक्टली इनइलॅस्टिक सप्लाय कर्व. तुम्ही बघता व्हर्टिकल असलेला उभा असलेला एस कर्व हा परफेक्टली इनइलॅस्टिक सप्लाय कर्व असतो. याच्या बरोबरच क्यूटी ही ओरिजिनल प्राइस आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे जो ओ असता, तर आपण असं म्हटलं असतं ओपी. पण ओपी एवढाच क्यूटी आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो क्यूटी ही ओरिजिनल प्राइस आहे. बरोबर? वेन द टॅक्स इक्वल टू ईटी म्हणजे जेव्हा ईटी अमाउंटचा टॅक्स नव्याने इंट्रोड्यूस केला जातोय, एवढ्या अमाउंटचा ओके. तेव्हा पूर्वी सप्लायरला क्यूटी एवढी अमाउंट मिळत होती आपण बघितलं. बरोबर? द सेलर विल नॉट रेज प्राइस बिकॉज हिज सप्लाय इज परफेक्टली इनइलॅस्टिक. सो जेव्हा ईटी एवढ्या अमाउंटचा टॅक्स इंट्रोड्यूस केला जातो, ओके,
ई-टी एवढ्या अमाउंटचा टॅक्स जेव्हा इंट्रोड्यूस केला जातो, तेव्हा तेव्हा सेलरला आपण असं म्हणू शकतो, की हा सगळ्याच्या सगळा टॅक्स बेअर करायला लागणार आहे. कारण पूर्वी जी क्यूटी अमाउंट मिळत होती, तर आता तो प्राईस नाही वाढवू शकत. कारण काय होईल, इनइलॅस्टिक सप्लाय असल्यामुळे त्याने प्राईस वाढवली, की त्याच्या अमाउंटचा जो सप्लाय आहे किंवा तो जो सप्लाय करतोय, तो शून्य होऊन जाईल. येतंय लक्षात? कारण इनइलॅस्टिक सप्लायचा रूलच असा आहे. जर समजा तुमची प्राईस काही चेंज झाली, तर इनइलॅस्टिक सप्लायमध्ये तुमचा सप्लाय एकदम नील होऊन जातो, शून्य होऊन जातो. येतंय लक्षात? आणि ते म्हणजेच थोडक्यात त्याचा जो सप्लाय होणं गरजेचं आहे, ते होणारच नाही. आणि म्हणून सेलरला त्या टॅक्सचं कंप्लीट बर्डन वहावं लागतं. तो ते बायरवर टाकू शकत नाही. बट राईज इन अ प्राइस विल लोअर द डिमांड. मगाशी म्हटल्याप्रमाणे जर समजा टॅक्सचं बर्डन अशा वेळी बायरवर टाकलं, तर काय होईल? ऑब्व्हियसली बायरला जास्त पे करायला लागतील आणि जास्त पे करायचे म्हटले, की बायर आपोआपच ती खरेदीच करणार नाही. म्हणजेच थोडक्यात त्या सप्लायसाठी असणारी डिमांड कमी होईल. सो दॅट्स व्हाय ही विल बेअर द एंटायर बर्डन ऑफ टॅक्स ई-टी बाय हिमसेल्फ बाय कीपिंग द प्राइस लेव्हल ॲट क्यू-टी. म्हणजे प्राइस सेमच ठेवून तो ते जे बर्डन असेल ते स्वतः फेस करेल. म्हणजे पी हीच प्राइस फेस करेल तो किंवा बायरला पी हे प्राइसच भरायला लागेल. पण ही जी पूर्वी सगळीच्या सगळी अमाउंट जी आपण क्यू-टी असं म्हणतोय, ती पूर्वी सेलरला मिळायची. आता मात्र त्यातली ही टी-ई ही जी अमाउंट आहे, ती सरकारला टॅक्स म्हणून द्यायला लागेल आणि बाकीची उरलेली क्यू-ई ही अमाउंट किंवा ओ-बी ही जी अमाउंट आहे, तेवढीच सप्लायरला मिळेल किंवा सेलरला मिळेल. म्हणजेच त्याचा जो फायदा आहे तो कमी होणार आहे. येतंय लक्षात? वी विल आणि अशाच प्रकारची ही जी सिच्युएशन आहे, आता आपण काय बघितलं, की सप्लायच्या वेगवेगळ्या इलॅस्टिसिटी असताना जेव्हा टॅक्स बर्डन इंट्रोड्यूस केलं जातं, तेव्हा कशाप्रकारे कोण बर्डन सहन करतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे परत एकदा रिवाईज करू. जेव्हा तुमचा ग्राफ असा दिसतो, म्हणजे तुमचा सप्लाय कर्व्ह कंप्लीटली इलॅस्टिक आहे, परफेक्टली इलॅस्टिक. तेव्हा मात्र काय होतं, तेव्हा सगळ्याच्या सगळा जो काय भार असतो टॅक्सचा, तो बायरला सहन करायला लागतो. ओके. परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय म्हणजे टॅक्स बायरला पे करायला लागतो पूर्ण. याच्या उलट थोडासा इलॅस्टिक आहे. म्हणजे मोर इलॅस्टिक सप्लाय आहे, तर जास्त टॅक्सचं बर्डन बायरला सहन करायला लागतं, व्हेअरएज कमी टॅक्सचं बर्डन सेलर सहन करतो. आता युनिटरी इलॅस्टिक सप्लाय असेल तर, म्हणजे प्रपोर्शनेट सेम प्रपोर्शनमध्ये इलॅस्टिसिटी आहे किंवा सेम प्रपोर्शनमध्ये प्राइस आणि क्वांटिटी चेंज होत आहेत, म्हटल्यावर इक्वल बर्डन सेलर आणि बायर टॅक्सचं सहन करतात. सो जेवढा सेलर टॅक्स पे करेल, तेवढाच बायर पण करेल. चौथा पॅच होता, जेव्हा आपला सप्लाय हा लेस इलॅस्टिक असेल किंवा आपण असं म्हणू मोर इनइलॅस्टिक असेल, तर त्यावेळी मात्र सेलरला जास्त बर्डन टॅक्सचं सहन करायला लागतं आणि बायरला कमी टॅक्सचं बर्डन सहन करायला लागतं. आणि अगदी ह्याच्या सगळ्यात उलटी सिच्युएशन पहिल्या सिच्युएशनच्या, जेव्हा परफेक्टली इनइलॅस्टिक सप्लाय असतो, तेव्हा व्हर्टिकल सप्लाय कर्व्ह असल्यामुळे सगळंच्या सगळं टॅक्स बर्डन हे सेलरला सहन करायला लागतं. बायरला टॅक्स बर्डन बिलकुल सहन करायला लागत नाही. सो ही समरी नक्की लक्षात ठेवा आणि तुम्हाला काहीही डाऊट वाटला यात, तर प्लीज मला विचारा. देअर विल बी नो इश्यू अबाउट इट. आणि पुढच्या वेळेपासून आपण म्हटलं जसं, की आता डिमांडच्या इलॅस्टिसिटी प्रमाणे आपण चेक करणार आहोत, की डिमांडची इलॅस्टिसिटी चेंज होत असताना म्हणजे डिमांडची परफेक्ट इलॅस्टिसिटी असताना किंवा मोर इलॅस्टिक, लेस इलॅस्टिक, परफेक्टली इनइलॅस्टिक असताना सप्लाय कर्व्ह चेंज होत असताना कसं आपण फेस करू शकू ते. आपल्याला कळेल, की बायर जास्त टॅक्स पे करेल, की सेलर जास्त टॅक्स पे करेल. ओके. डोंट वरी. अतिशय सोपं आहे हे आणि तुम्हाला त्याबद्दल चिंता करायची गरज नाही. एकदा लॉजिक लक्षात ठेवलं, की हे अतिशय सोपं आहे. ओके. प्लीज परत ऐका, याच्या नोट्स लिहून घ्या. जर समजा तुम्हाला शक्य असेल तर टेबल बनवा, ज्याच्यात तुम्हाला लगेच कळेल, की परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय म्हणजे कुणाला जास्त बर्डन. परफेक्टली इलॅस्टिक सप्लाय असं जर असेल, तर ऑब्व्हियसली बायरला त्याचं जास्त बर्डन असणार आहे. व्हेअरएज परफेक्टली इनइलॅस्टिक म्हणजे कंप्लीट बर्डन ऑन सेलर. सो असं जर टेबल तयार करू शकलात तुम्ही, मला दाखवू शकलात, दॅट वुड बी प्रिटी ऑसम. तुम्हाला ते लक्षात ठेवायला अगदीच सोपं जाईल. ओके. पुन्हा भेटूया. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.